नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. मला किस्सा आठवला काही वर्षांपूर्वीचा. माझ्या एका मित्राच्या नातलगानं त्याच्या फार्म हाऊसवर एक उत्तम कुत्रं पाळलं होतं. त्याला कुत्र्यांची आवड होती. त्या कुत्र्याचा तो खूप लाड करायचा, त्याला खाऊ पिऊ घालायचा, त्याची सेवा करायचा, काळजी घ्यायचा. पुढे दुर्दैवानं त्या कुत्र्याला रेबीज झाला. आता हा मालक, त्याचं त्या कुत्र्यावर प्रेम, त्याला उगाचच वाटलं की कुत्रा आपल्याला चावणार नाही. पण रेबीज झालेला कुत्रा कावरा बावरा झालेला असतो, त्याला कळत नसतं आपण काय करतो. आणि एक दिवस तो, म्हणजे ज्या मालकानं, ज्या माझ्या मित्राच्या नातेवाईकानं त्या कुत्र्याला डेव्हलप केलं होतं, उत्तम खाऊ पिऊ घातलं होतं, तगडं केलं होतं, त्याच कुत्र्यानं त्याला रेबीज झाल्यानंतर या माझ्या मित्राच्या नातेवाईकाला एका बेसावध क्षणी चावा घेतला आणि त्याला देखील रेबीज झाला. पुढे त्याला अत्यंत यातना झाल्या आणि काही दिवसातच तो मरण पावला. असं आहे मित्रांनो की माणूस असो की कुत्रा की प्राणी, एकदा का समोरचा कावरलेला दिसला, गर्व झालेला दिसला, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असेल, बदला घेण्याच्या तयारीत असेल, तर त्याला कधीही मदत किंवा सहकार्य करायचं नसतं. जे संजय शिरसाटांनी केलं, जी बातमी माझ्या कानावर आली आहे, म्हणजे लेटेस्ट बातमी अशी की संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा शिरसाटांचा बालेकिल्ला, तो त्यांनी खैरेंकडनं हिसकावून घेतला, उभाटाकडनं हिसकावून घेतला आणि ते तिथून निवडून येत आहेत. गंमत अशी की अभिजित दिपकेचे मित्र ज्यांनी मला माहिती दिली ते आतापासूनच तयारीला लागले आहे. त्यांना अभिजितसाठी आता हा मतदारसंघ बांधायचा आहे. पुढली विधानसभा निवडणूक ही संजय शिरसाट विरुद्ध अभिजित दिपके अशी असेल. आणि अभिजित दिपके निवडून आला तर मला फारसं आश्चर्य वाटणार नाही, कारण राजू रामराव शिंदे यांच्यापेक्षा अभिजित आजच्या तारखेला कितीतरी प्रभावी आहे. तो देशाचा नेता आहे. आता राजू शिंदे कोण, तर उभाटाचा, उद्धव ठाकरे शिवसेनेचा तो स्थानिक नेता. या स्थानिक नेत्यानं मागल्या विधानसभेला शिरसाटांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि केवळ 16,000 मतांनी त्याचा पराभव झाला. म्हणजे काय की त्यानं तगडी फाईट शिरसाटांना दिली. त्यामुळे पुढली निवडणूक जर त्या शिंदेऐवजी, त्या राजू शिंदेंच्या ऐवजी साऱ्या पक्षांनी एकत्र येत, साऱ्या विरोधकांनी एकत्र येत आणि त्यांनी जर अभिजित दिपकेला सहकार्य केलं, मदत केली, आणि ते उघड आहे 100% मदत करणार आहे, तर मला असं वाटतं की कालपर्यंत, आजपर्यंत जे संजय शिरसाट त्या दिपके घराण्याशी घरोबा करून होते, त्या अभिजित दिपकेला पुत्रवत मानायचे, तो जंतर मंतरवर आंदोलन करत होता तेव्हा नित्य नियमानं त्याची काळजी घ्यायचे, चौकशी करायचे, फोनवरून बोलायचे, त्याला सूचना करायचे. ज्या पक्षाचं ते नेतृत्व करतात, ज्या महायुतीचे ते
नेते आहेत, मंत्री आहेत, त्या महायुतीशी कसे दोन हात करायचे किंवा वर दिल्लीमध्ये NDAशी कशी फाईट द्यायची, हे सारं एक बुजुर्ग नेता, घरातला बुजुर्ग माणूस म्हणून जे शिरसाट वेळोवेळी या अभिजित दिपकेला सहकार्य करत होते, मदत करत होते, सर्वतोपरी मार्गदर्शन करत होते, उद्या त्याच शिरसाटांच्या विरोधामध्ये, थोडक्यात काय, ज्या शिरसाटांनी अभिजित दिपकेला सहकार्य केलं, तोच अभिजित जर उद्या यांच्या विरोधात निवडणूक लढला आणि शिरसाट पराभूत झाले तर मला दूरपर्यंत आश्चर्य वाटणार नाही. किंबहुना आता तीच शक्यता अधिक निर्माण झालेली आहे आणि केवळ 16,000 मतांच्या फरकाने निवडून आलेले शिरसाट जर उद्या पराभूत होतील तर काळजी वाटणार नाही. उगाचच मला त्या मित्राचा नातेवाईक आणि त्यांनी पाळलेलं पुत्र त्या कथेची आठवण झाली. कारण हेच ते संजय शिरसाट की जे काल परवा अभिजित दिपकेच्या घरी गेले आणि त्यांनी त्याच्या आईवडिलांना थेट मीडियासमोर येऊन आश्वस्त केलं की जो अभिजित फार मोठं आंदोलन यशस्वी केलं आहे, ज्या अभिजितनं माझ्या महायुतीच्या विरोधात, माझ्या इंडियाच्या विरोधात आंदोलन यशस्वी करून मोदींना मान खाली घालायला लावली आहे, त्या अभिजितचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना भेट घेत त्यांना पोलीस संरक्षण देण्यासाठी आग्रह धरणार आहे. केवढा हा मनाचा मोठेपणा! म्हणजे जिथे खायचं तिथे हागून ठेवायचं आणि जो आपला नाही, जो विरोधात काम करतो आहे त्याला मदत करायची. एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी नक्कीच हे मदत करणं, हे सहकार्य करणं शिरसाटांना किमान दम तरी भरायला पाहिजे किंवा वटणीवर तरी आणण्याची गरज आहे. तुम्हाला मी जे सांगतो तेच नेमकं घडत आलेलं आहे. म्हणजे उद्या जर मी तुम्हाला सांगितलं की महायुती सरकारनं राखी सावंतला मंत्रिमंडळात घेऊन तिला महिला आणि बालकल्याण मंत्री खात्याचं मंत्री करण्याचं ठरवलं आहे, तर ते नक्की घडेल. कारण माझ्या जिभेवर तीळ आहे. आता पुढलं वाक्य तेवढंच महत्त्वाचं. मित्रांनो, एक लक्षात घ्या की कुठलेही पॉलिटिकल चेंजेस पटकन घडत नसतात. आधी बातम्या तयार होतात, वातावरण निर्मिती होते, अनेक चर्चा होतात, बैठका घडतात आणि त्यानंतर राजकारणामध्ये थोडक्यात काय, गरम पदार्थ थंड करके खाओ अशा पद्धतीचं राजकारण असतं आणि तेच खरे राजकारणी असतात. आता अभिजित दिपके प्रकरणामध्ये अपयश आल्यानंतर किंवा प्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर लगेचच पंतप्रधानांनी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांना बोलावून घेतलं. लगेच साऱ्यांची कोल्हेकोई सुरू की फडणवीस केंद्रात आणि एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री. थोडक्यात काय की पुन्हा तेच, एवढ्या झटकन पटकन काही घडत नसतं. ते दोघं कशासाठी भेटायला गेले, काय चर्चा झाली, काय घडणार आहे, आणि घडायचं असेल तर ते एवढ्या तडकाफडकी घडत नसतं. समजा एखादा निष्क्रिय मुख्यमंत्री असेल तर ते कदाचित घडलंही असतं की या निष्क्रिय मुख्यमंत्र्याला हटवा आणि ॲक्टिव्ह मुख्यमंत्री त्याच्या जागी नेमून मोकळे व्हा. पण तुम्हा साऱ्यांना हे ठाऊक आहे की फडणवीसांनी एकाच वेळी अनेक निर्णय घेतले आहेत, अनेक प्रोजेक्ट त्यांच्या हाताशी आहेत. ते निर्णय, ते प्रोजेक्ट फडणवीसांशिवाय पूर्ण होणं अशक्य आहे. कुठल्याही इतर नेत्याचं ते काम नाही. अन्यथा राज्याचं आणि पक्षाचं फार मोठं नुकसान त्यातून होईल. जर फडणवीस तडकाफडकी दिल्लीत निघून गेले तर दिल्लीचा नक्की फायदा होईल.
पण या राज्याचं मोठं नुकसान होईल आणि झालेले प्रोजेक्ट, जाहीर केलेले प्रोजेक्ट जर पूर्ण झाले नाही तर भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीवर बदनामीची मोठी आपत्ती कोसळेल. एक नक्की आहे की आज न उद्या फडणवीस दिल्लीत जाणार आहे, पण त्यासाठी बराच वेळ जाऊ द्यावा लागणार आहे. कारण फडणवीसांना त्याच सूचना करण्यात आल्या आहेत की आधी हाती घेतलेले प्रोजेक्ट पूर्ण करा, किमान ते लाईनअप करा. उगाच गडबड गोंधळ नको, बदनामी नको, नुकसान नको, किंवा राज्य मागे आलं अशी बोंब विरोधकांनी ठोकणे नको. आता एक महत्त्वाचं असं आहे की पुढला मुख्यमंत्री कोण, फडणवीसांची जागा कोण घेणार. मित्रांनो, 2 उपमुख्यमंत्री मराठा आहेत, दोघेही मराठा आहेत. सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे उद्या जर नवा मुख्यमंत्री या राज्याचा निवडायचा झाला तर तो मराठाच असेल असं निदान मला तरी वाटत नाही. पण एकनाथ शिंदे नक्कीच कॉम्पिटंट आहे किंवा त्या स्पर्धेत आहे, हेही टाळून चालणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री झाले तर भारतीय जनता पक्षातर्फे उपमुख्यमंत्री असतील चंद्रशेखर बावनकुळे. आणि चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे हे ठरलं की हे दोघं मराठा आहेत, एक नॉन मराठा मुख्यमंत्री हवा, तर नक्कीच फडणवीस फक्त आणि फक्त आपल्या जागी बावनकुळेंना बसवून दिल्लीला निघून जातील. आज वाक्य लिहून ठेवा. आणि बावनकुळे जर या राज्याचे नॉन मराठा म्हणून मुख्यमंत्री झाले तर त्यात आश्चर्य वाटून घेऊ नका. थोडक्यात काय तर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आज दोघे आहेत, एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे. पण ते लगेच उद्या घडणार नाही. किंबहुना मीडियानं मारलेली बोंबाबोंब त्याला 15 दिवस उलटलेत, काही घडलेलं नाही, कुठलीही हालचाल नाही. फडणवीस म्हणाले तेच की मी मुंबईत आहे आणि मुंबईतच राहणार आहे. त्यामुळे तडकाफडकी काही घडेल हे दूरपर्यंत नाही. बदल नक्की घडतील. पुढला नवा मुख्यमंत्री एकतर बावनकुळे किंवा एकनाथ शिंदे असतील. आता त्या दोघांपैकी एकाचीच निवड का, त्या दोघांच्या बाबतीमध्ये वेगळं काहीतरी मी पुढल्या व्हिडिओत सांगणार आहे. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.